ज्या घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो तिथे जास्त लाड असतो. आई लाड करते, पप्पाही लाड करतात. त्या लाडामध्ये एवढा वायाला जातो, एवढा वायाला जातो. लहान असताना गोट्या खेळतो, मोठा झाला जुगार खेळायला प्रारंभ करतो, आणखी मोठा झाला जुगारामध्ये पैसे हरतो. आईकडे येतो, बाबाकडे येतो, बाबा पैसे द्या. ले जा बेटा, तेरा ही तो है, तेरे लिए सब कुछ है बेटा, ले जा बेटा ले जा. जाता जाता ऐकून जा, मुलाची हर अपेक्षा पूर्ण करा. पण मुलांनी जर एखादी वस्तू मागितली तर लगेच देऊ नका. ऐका, मुलं सर्वांचीच प्रिय असतात. मायबाप, मुलांसाठी मायबाप आपलं आयुष्य झिजवतात, पण मुलाबाळांना सुखाने ठेवतात. हे प्रत्येकाची अवस्था आहे. प्रत्येकाला मुलं बाळं प्रियच असतात. पण ऐका, कधी कधी आमचा लाड, कधी कधी आमचं प्रेम त्या मुलाला वायाला घालवतं. हे कधीच विसरायचं नाही. अरे जर एखादी मुलांनी वस्तू मागितली, पप्पा मला सायकल पाहिजे, बापाने लगेच सायकल द्यायची नसते. बापाने म्हणायचं असतं, बाळा थांब थोडा, पैसे नाही, आज नाही उद्या देतो. त्यालाही त्या पैशाची किंमत कळू द्या, सायकलची किंमत कळू द्या. बरेच मायबाप, बाबा मला सायकल पाहिजे, लगेच दिली. बाबा मला मोबाईल पाहिजे, लगेच दिला. बाबा हे नको, ॲपल पाहिजे, लगेच दिला. ते हळूहळू मोठा होतो, त्याला या पैशाची किंमत कळत नाही. अरे बापाने म्हटल्याबरोबर सायकल दिली, म्हटल्याबरोबर मोबाईल दिला, म्हटल्याबरोबर 1.5 लाखाचा ॲपल मोबाईल दिला, अरे म्हटल्याबरोबर बापाने बाईक दिली, म्हटल्याबरोबर बापाने सर्व वस्तू त्याला पुरवल्या. त्याचा परिणाम तो मुलगा हळूहळू लहानाचा मोठा झाला आणि एवढा आळशी झाला, बापाच्या जीवावरती जगण्याची त्याला सवय लागली. परिणाम, त्याला काम करण्याची इच्छा होत नाही. लहानपणापासून मोठा होईपर्यंत बापाच्या जीवावरती उड्या मारल्या, मरेपर्यंत बापाच्याच हाताकडे पाहतो, स्वतःचे कर्तृत्व मात्र शून्य ठेवतो. बापाचं अतिप्रेम मुलाच्या जीवनामध्ये घात ठरू शकतं. म्हणून अतिप्रेम कधीच करायचं नाही. प्रेम प्रत्येकाचं असतं, दाखवायचं नाही. लगेच त्याला कुठलीच वस्तू द्यायची नाही. मग अगदी याच पद्धतीने आत्मदेवाचं होतं. अरे ले जा बेटा, तेरा ही तो है, ले जा. बाबा पैसे द्या, घेऊन जा बाळा. अरे पैसे द्या, बरोबर घेऊन जातो, पण कुठे जातो याचा विचार केला. मायबापांनी मनी पॉकेट अवश्य मुलाला द्यावे, पण त्या पैशाचं तो मुलगा काय करतो याचाही कधीतरी विचार करावा. नेमकंही पैसे कुठे खर्च करतो, योग्य ठिकाणी खर्च करतो की टपरीवरती ब्रिस्टॉल सिगारेट ओढतो का पुड्या खातो, याचा विचार करायला पाहिजे की नाही. आम्ही फक्त पैसे देतो, पैसे असले म्हणजे काही करायचं नाही. माई बाप आतमध्ये विचारत नाही. परिणाम, जुगार खेळतो, जुगारामध्ये पैसे हरतो म्हणून टेन्शनमध्ये दारू पितो. लोक म्हणतात दारू पिल्यानंतर टेन्शन जातं. मला काही अजून अनुभव नाही, खरंच टेन्शन जातं का? ज्यांनी अनुभवलं त्यांना विचारावं लागेल. अरे दारूने जर टेन्शन गेलं असतं तर या जगामध्ये टेन्शनच राहिलं नसतं ना. आम्ही जेव्हा त्या मावशीला पोटामध्ये टाकतो ना, रात्रभर ती आम्हाला नशेमध्ये ठेवते. टेन्शन घालवते का? नाही, त्याच्यापासून काही काळ दूर ठेवते. सकाळी उठल्याबरोबर त्याहीपेक्षा डबल टेन्शन येतं. लोक नाव ठेवतात, अरे दारू पिणार आहे, शराबी आहे, अरे याचं काय ऐकता, याच्या काय नादी लागता. आधीचं टेन्शन, त्यामध्ये डबल टेन्शन. ती पोटात गेल्यानंतर आमचं टेन्शन जातं. कोणी सांगितलं? टेन्शन घालवायचं असेल ना तर एकच उपाय आहे. नशा करायची असेल तर हरिनामाची करा, जी मिराजीने केले. लोकांनी नाव ठेवली, मिराजीने कधी माघार घेतली नाही. जुगारामध्ये पैसे हरतो, टेन्शन येतं म्हणून मदिरा प्राशन करतो, दारू पितो आणि दारूच्या तालावरती घरामध्ये येतो. अरे 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 1 दिवस आत्मदेवाला कळतं माझा एकुलता एक मुलगा दारू पितो. आत्मदेव अंगणामध्ये बसलेले आहेत, रात्रीची वेळ आहे, 2 वाजलेले आहेत. जुगार खेळतो, जुगार खेळून ज्यावेळेस पैसे हरतो, दारू पिऊन येतो आणि दारूच्या तालात डुलत जेव्हा येतो, आत्मदेव पाहतात आणि आत्मदेव म्हणतात, अरे मूर्खा, माझ्या मंदिराचा सोन्यासारख्या घराला नरक बनवलंस रे, माझ्या मंदिराला तू स्मशान बनवलंयस. पवित्र ब्राह्मण कुळामध्ये येऊन, पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन तू दारू पितोस, मांस भक्षण करतोस, लाज नाही वाटत? ज्यावेळेस बाप उपदेश करतो ना, बापाने केव्हा उपदेश करावा याचंही शास्त्र आहे. मुलगा 16 वर्षाचा आहे असेपर्यंत, अरे जोपर्यंत बापाचा बूट मुलाच्या पायात येत नाही ना,
तोपर्यंत बापाने त्याला सांगावं. एकदा का मुलगा बापाचा बूट घालू लागला मग बापाने त्याच्यासोबत मित्रासारखा व्यवहार करावा. मग फार ज्ञानाचे डोस पाजण्याचा प्रयत्न करू नये, कारण मग उलट प्रतिक्रिया मिळू शकते. बस बाबा कळालं मला, फार ज्ञानाच्या गप्पा मारताय, तुम्ही काय केलं तेही कळतं मला, अरे आमचं कळतं ना आम्हाला, काय शिकवता. मग जेव्हा मुलगा उलट बोलतो तेव्हा बापाला वाईट वाटतं. अगदी त्याच पद्धतीने आत्मदेव जेव्हा सांगू लागतात, आता मात्र हा दारूच्या तालामध्ये बुटासहित कर 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 पावलं टाकत येतो आणि बुटासहित लात आपल्या पित्याच्या कमरड्यामध्ये घालतोय. ज्यावेळेस लात पडते ना, आता मात्र आत्मदेव खाली पडतोय. आत्मदेव म्हातारा झाला. आत्मदेव म्हणतो, बाळा मारू नको रे, मला मारू नको बाबा, तुला जसं जगायचं तसं जग, फक्त मला मारू नको. पश्चाताप होतो. काय घडतं? विचार करतात, असं जीवन जगण्यापेक्षा तर मेलेलं बरं. जेव्हा मला हा नव्हता तेव्हा मी किती खुश होतोय, 24 तास भगवंताचं भजन करायचो. हा पुत्र जन्माला आला आणि माझ्या सोन्यासारख्या जीवनाचं नरक झालं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आत्मदेव पश्चाताप करतात, विचार करतात, वनामध्ये जावं, जंगलामध्ये जावं आणि आपला प्राणत्याग करावा. पण जावं तर कसं जावं? वनामध्ये जाण्यासाठी तेवढं वैराग्य नाही जावं तर या नरकामध्ये राहावं कसं? तेवढ्यामध्ये ज्या गाईच्या पोटी ज्या बालकाने जन्म घेतला, ज्यांचं नाव गोकर्ण आहे, गोकर्ण येतात आणि फार गोड उपदेश करतात. बाबा का दुःखी आहात? आत्मदेव म्हणतात, बाळा तू माझा पुत्र नाही, गाईचा पुत्र आहेस, तरी सुद्धा मला पित्याप्रमाणे प्रेम करतोस. माझा सख्खा पुत्र माझा अपमान करतोय रे. यायला काय माहिती यांचा सख्खा पुत्र नाही. परिणाम गोकर्ण म्हणतात, बाबा कोणाला पुत्र म्हणता? बाबा ही सर्व देहसंबंधाची नाती आहे. बाबा या जन्मामध्ये तो तुमचा पुत्र झाला, पुढच्या जन्मामध्ये कदाचित तुम्ही त्याचे पुत्र असाल. बाबा दुःख मानू नका. बाबा ज्याला पुत्र म्हणता ना, कोणत्या जन्माचं नातं आहे? अरे बाबा कित्येक जन्मामध्ये तुम्ही त्याचे पुत्र झाला असाल, तो तुमचा पुत्र झाला असेल. बाबा ही चक्र आहे, हे भगवंताची लीला आहे. फार गोड उपदेश करतात माय बाप, पण आपल्याकडे आता वेळ नाही. आत्मदेव ज्यावेळेस गोकर्णाचा हा उपदेश ऐकतायत, मन स्थिर होतं, वनाच्या दिशेने निघून जातात, दशमस्कंदाचा पाठ करतात आणि सदैव भगवंताच्या धामाला निघून जातात. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. बस वडील गेले, हुरली माता आईला पैसे मागतो. आई पैसे देऊन पैसे संपतात. एक दिवस आई म्हणते, बाळा पैशाचं काय करतोयस, कुठे नेतोयस, काय करतोयस? आई उलट बोलली म्हणून जळकं लाकूड घेऊन आईच्या पाठीमागे धावतो. आई पुढे आहे, मुलगा पाठीमागे आहे. वाक्य व्यवस्थित ऐका आता. आरडा ओरडा करते, अरे मला वाचवा 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 वाचवा, अरे वाचवा, माझं पोरग मला मारतं, वाचवा, माझं लेकरू मला मारतं. व्यवस्थित ऐका. लोक ऐकतात आणि लोक म्हणतात, जाऊ द्या रे, रोजचं मढ त्याला कोण रड, यांचे भांडण तर रोजचेच आहेत मायलेकाचे. ते पोरग दारू पिऊन येतं, म्हातारीला मारतं, सोडायला जावं आपल्याच अंगावरती भांडायला येतं, कोणी जावं यांच्या घरी सोडवायला. याला म्हणतात माई बाप आमचे कर्म. रोज याचा एकच कार्यक्रम, आपल्या आईला भांडायचं, बोलायचं. आज मात्र लाकूड घेऊन मागे लागतो. ही बिचारी आतमध्ये धुंदुली इकडे तिकडे पळते, अरे वाचवा मला वाचवा मला वाचवा मला. पुढे पळते मागे पाहते, पुढे पळते मागे पाहते. हा पाठीमागे जळक लाकूड घेऊन धावतोय. समोर जाते, कोरडी विहीर आहे, विहिरीमध्ये पडते. कोरड्या विहिरीमध्ये पडल्यामुळे देह त्याग होतो.